नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तू ही रे मितवाचा पुढील भाग म्हणजेच भाग 3. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल याची मला खात्रीच आहे, कारण तुम्ही कथेला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चला तर मग कथेला लगेच सुरुवात करूया. मनू साईडला ढकलली गेली होती आणि ती जोरात आदळली होती. समोरील आलेल्या ट्रकला पाहून तिच्या काळजात धडकी भरली आणि तिने जोरात किंकाळी मारली. ती उठायचा प्रयत्न करत होतीच तोच तिला समीरने हात दिला. ती उठली आणि तिचे लक्ष समीरच्या हातावर गेले. त्याच्या हाताला खूपच खरचटले होते आणि त्यातून रक्तही भलभळत होते. मनूने लगेच आपला रुमाल, परंतु त्याने तिला उजव्या हाताने आपल्या मिठीत घट्ट कवटाळून घेतले. एवढा कसला राग येतो की रागात आपण भर रस्त्यात चालत आहोत याची शुद्ध नाही आहे. तुला कळतं का म्हणून? आज तुला काही झालं असतं तर? माझा थोडासा तरी विचार कर. मी कसा जगलो असतो तुझ्याशिवाय जगणं आता मला कदापि शक्य नाही. त्याचा मी विचारही करू शकत नाही. समीर भावूक होत गहीवरून म्हणाला आणि त्याने आपले ओठ तिच्या कपालावर अलगद टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगातून करंट जावा तसे झाले आणि ती लागलीच बाजूला झाली. मनूने लगेच आपला रुमाल त्याच्या हातावर गुंडाळला आणि ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली, कारण आता तर त्याचा प्रचंड राग येत होता तिला. खरं तर मनू रागाने बाहेर पडली होती हे समीरच्या लक्षात आले. आपण रागाने लालबंद होऊन मनूला खूपच दुखावले आहे. कदाचित तिच्या मनाला वेदना होतील आणि काळजाला चरे पडतील असे शब्द आपण बोललो आहोत याची त्याला जाणीव झाली आणि लागलीच त्याने गाडी काढली आणि मनूजवळ आपण माफी मागावी यासाठी तो आला होता. परंतु भर रस्त्यात मनू आपल्याच गुंगीत आणि धुंदीत हरवून चालली होती आणि समोरून भरधाव वेगात ट्रक येत होता. त्याने लागलीच गाडी थांबवली आणि सरळ मनूच्या दिशेने धाव घेतली आणि ट्रक यायच्या आधीच त्याने तिला ढकलून दिले होते. मनू जिथे पडणार होती तिथे काटेरी निंगडुंगांचे कुंपण होते. त्यामुळेच त्याने आपला डावा हात पुढे केला होता आणि त्याच्या हातावर मनू पडली. मनू सेफ होती, परंतु निंगडुंगांचे काटे लागून ठिकठिकाणी समीरच्या हाताला लागले होते. मनूने लागलीच आकाशला कॉल केला. आकाश हा समीरचा खूप जवळचा आणि जुना मित्र होता आणि त्याला बोलावून सुद्धा घेतले. तो जवळपासच होता म्हणून लागलीच आला. तिघेही आता समीरच्या घरी आले. त्याच्या हातावर झालेली जखम पाहून आई गहीवरून गेली होती, कारण पहिल्यांदाच ती त्याच्या हातावरला जखम पाहत होती. बाला, सम्या काय रे केळंस हाताला? अक्षा काय रे झालं माया सम्याच्या हाताला? बोला ना, सांगा ना कुणीतरी. किती रागात येत आहे? सम्याला पहिलं डॉक्टरकडे घेऊन जा. म्या जीवाला लय घोर लागलाय बघा. म्या नाही बघू शकत त्याला असं. काय नक्की काय झालं सांगा ना मला. आई डोळ्यात पाणी आणत गहीवरून म्हणाली. आई, काहीही झालं नाही आहे. मी बिलकुल धडधाकट ठीक आहे. तू नको काळजी करू. अगं, थोडंसं लागलं आहे. डॉक्टरांकडे जायची काहीच गरज नाही आहे. घरातल्या औषधांनी लागलीच उद्याला मला बरे वाटेल. आई, कोणाच्या तरी जीवनाचा प्रश्न होता. त्याला काही झालं असतं तर? मी स्वतःला कधीच माफ केले नसते. कदाचित मी स्वतःच्या नजरेला नजरसुद्धा दिली नसते आरशात. मी दिलेल्या जखमेपेक्षा ही जखम काहीच नाही. आज काही झालं असतं तर माझं जगणं खूपच मुश्किल झालं असतं. कदाचित मी जगणंच विसरलो असतो, हरवलो असतो. स्वतःचं अस्तित्व कुठेतरी भरकटलं आहे असंच झालं असतं मला. समीर भावूक होत म्हणाला. परंतु आपण आपल्या मनूप्रती असलेल्या भावना व्यक्त करत आहोत हे कळता तो गप्प बसला. मनूला त्याच्या नजरेत तिच्यापरी असणारी काळजी आणि त्याचबरोबर काही भाव स्पष्ट दिसत होते. ती काहीच बोलली नाही, गुमान राहिली. तिने गप्पपणे त्याच्या हाताला ड्रेसिंग केली आणि ती किचनमध्ये गेली. परंतु त्या दोघांच्या नजरेच्या भाषा आई आणि आकाशला कळल्या होता. त्यांना माहिती होतं दोघंही दाखवत जरी नसले तरी एकमेकांच्यात गुंतले आहेत, मनाने, भावनेने
आणि आता त्यांना एकमेकांपासून लांब होणं कदापि शक्य नव्हतं. परंतु आपण काहीच बोलायचं नाही. एकमेकांना झालेले दुःख दोघेही पाहू शकत नव्हते. वेळ आले की दोघेही आपल्या भावना व्यक्त नक्कीच करतील. परंतु आकाशला माहीत होतं की मनूचे हे अल्लड वय. नक्की प्रेम की आकर्षण ह्याच्या संभ्रमात ती नक्कीच असेल. आणि समीर हा आता कोड्यात व्यक्त झाला खरा, परंतु भावना व्यक्त करण्यासाठी व्यक्त होईल की नाही याची त्याला कल्पना नव्हती. कारण मागील 5 वर्षांपासून तो त्याला ओळखत होता. तो कधीच आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत नव्हता. थोड्याच वेळात 3 चहा आणि 1 काढा असे घेऊन मनू बाहेर आली. तिने समीरसमोर काढा धरला. त्यानेही तो गप्पपणे प्यायला. जेमतेम 10 दिवस मनू रोजच समीरच्या घरी येत असे. त्याची काळजी घेत असे. त्याच्या हाताला ड्रेसिंग, कपड्यांना इस्त्री तिचं करत असे. आई दोघांमधला रेशमी बंध अन दोघांच्या मनाची बांधलेली गुंतलेली वीण बघत होती. मैत्रीच्या पलीकडचा दोघांमधला रेशमी बंध ती समजून गेली होती. आता मनूची एक्झाम सुरू झाली होती. त्यामुळे फक्त समीर तिला घेऊन येणे अन सोडायला जाणे यापुरतीच मर्यादित त्यांची भेट ठरली होती. म्हणता म्हणता मनूची एक्झाम संपली होती. आता सुट्टी असल्यामुळे मनू समीरकडं येणं जाणं बंद झाले होते. कारण घरी काय कारण सांगून यावे हाही प्रश्न तिच्यापुढे होता. म्हणता म्हणता 3 महिने कधीच सरले. आज 4 जून मनस्वीचा फायनल बोर्डाचा रिझल्ट होता. त्याचबरोबर मैत्रिणींशी आज शेवटची भेट होणार होती. कारण रिझल्टच्या नंतर कॉलेजचं ॲडमिशन, धावपळ्यातच सगळा वेळ जाणार होता. मैत्रिणी रिझल्ट लागायच्या आधी धम्माल करायचे असे तिचे आणि तिच्या मैत्रिणींचं ठरलं असल्यामुळे आज मनूने आईबाबांना सांगून लवकरच सकाळी 8 वाजता घर सोडले होते. रिझल्ट संध्याकाळी 4 वाजताच लागणार होता. 3 महिन्यानंतर मैत्रिणीला भेटणार या उत्साहापोटी मनू आपली पावले झपझप टाकत होती. अन एका सुनसान ठिकाणी आल्यावर समोरून एक गाडी आली. अन त्यातून 2 मास्क लावलेले तरुण खाली बाहेर पडले आणि त्यांनी उचलून मनूला गाडीत सुद्धा कोंबले. मनू भीतीने पुरती गळून गेली. नखशिकांत हादरून गेली. भीतीचा गोळा पोटात वळवळत होता. परंतु त्यातील एका व्यक्तीचा स्पर्श तिला ओळखीचा होता. तिच्या डोळ्यांवर त्यांनी काळी पट्टी बांधली. त्या दोघांपैकी कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते. थोड्याच वेळात गाडी एका गेटच्या आतमध्ये शिरल्याची जाणीव तिला झाली आणि तिच्या नाकात ओळखीचा जाई, जुई, गुलबक्षी, मोगरा, गुलाब यांचा सुगंध दरवळला. आपण नक्की कोठे आलो आहोत ह्याचा कयास बांधण्यापूर्वी मनूला त्या दोघांनी गाडीच्या बाहेर घेतले आणि तिला धरून एका घरात घेऊन आले. आताही तिला आपण कोणत्या तरी ओळखीच्या ठिकाणी आहोत असं मनापासून वाटत होतं. आत येतात तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला आणि तिला अचंबित व्हायला झाले. नक्की तिच्यासोबत काय होतं हेच तिला कळत नव्हतं. कारण कोणीतरी किडनॅप करून आपल्याला आणून आपल्यावर फुलांचा वर्षाव कशासाठी करेल हाच प्रश्न तिला पडला होता. आणि त्या प्रश्नाची उत्तरे शोधायच्या आधीच तिच्या डोळ्यांवरची पट्टी सोडली गेली आणि सगळ्यांनी एकदाच हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे म्हणू असा शुभेच्छांचा वर्षाव झाला. मनूने समोर डोळे उघडून बघितले. ती समीरच्या घरी होती. हॉल छान डेकोरेट केला होता. संपूर्ण निळ्या आणि गुलाबी रंगांच्या फुलांनी आणि पांढऱ्या फुग्यांनी रूम सजवला होता. मधोमध केक होता. केकवर छान मनस्विनीही नाव काढले होते. सगळीकडे मोगऱ्याचा मंद मंद सुगंध दरवळत होता. अन हॉलमध्ये समीर, आकाश, आई अन त्याच्यासोबत मनूच्या कॉलेज फ्रेंड दीक्षा, निशा आणि सृष्टी देखील होत्या. आता मनू समजून गेली होती हे सगळे प्लॅनिंग समीरचेच असणार. त्याने तिच्या मैत्रिणींना हाताशी घेऊन मला लवकर बोलावण्याचा प्लॅन केला होता आणि ती समजून गेली होती. तिला पकडून गाडीत कोंबणारा तरुण म्हणजे चक्क समीर होता.
तरीच त्याचा स्पर्श ओळखीचा वाटत होता. लगेच मनूने केक कट केला. मनूने सगळ्यांना केकची छोटे छोटे पीस भरवले. सगळ्यांनी मनूला काही ना काही गिफ्ट दिले. परंतु तिची नजर समीर काय भेट देतो याकडे लागली होती. उगाचच मनाची उत्कटता अन व्याकुळता वाढली होती. डोळे त्याच्याच हातांकडे होते. काय नक्क देईल बरं? समीरने मनू उभी असतानाच मागून येऊन तिच्या गळ्यात चेन घातली. अन त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने मनू गोठून अन बिथरून मनातून गेली. समीर मनूच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. चेन खूपच सुंदर होती. त्यात हार्ट शेपचे एक पेंडन होते. समीरने तिच्या गळ्यात हात घालून तिला ते खोलून दाखवले. त्यात एका साईडला मनूचा फोटो होता अन दुसरी साईड खाली होती. मनूच्या चेहऱ्यावर अन डोळ्यात आनंद चमकत होता. मनू एका सर्वसाधारण कुटुंबात वाढलेली मुलगी होती. एवढा खास तिचा वाढदिवस आजपर्यंत कोणी साजरा केला नव्हता. कारण एवढा मोठा वाढदिवस करण्याची घरची तशी परिस्थितीही नव्हती. आणि आज अचानक तिच्या पदरात एवढा मोठा आनंद पडला होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसाडून वाहत होता. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समीर अंतर्मनातून सुखावला आणि आनंदून गेला होता. मनूने आनंदाच्या भरात समीरला गच्च मिठी मारली आणि त्याला म्हणाली, समीर, आज तुम्ही माझा बर्थडे खूप स्पेशल केला. मला झालेला आनंद कदाचित मी शब्दात नाही व्यक्त करू शकत, परंतु हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आज आपली भेट होत आहे. यापुढे होईल की नाही ते माहिती नाही, परंतु तुम्ही मला दररोज कॉल करायला पाहिजे. तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मला करमत नाही. मला काही सुचतही नाही. मन उगाचच तुमच्यात हरवत जातं, उगाचच गुंतत जातं. का गुंतय, का हरवतं याची कल्पना देखील येत नाही. मग कराल ना समीर मला कॉल? सांगा ना, प्लीज सांगा. समीर म्हणाला, मनू, तू शिक्षणासाठी आता बाहेर जाणार आहेस, त्यामुळे मी तुला बिलकुल कॉल करून डिस्टर्ब करणार नाही आहे. तुला वेळ मिळाला की मला कॉल करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अन हो, त्या लॉकेटमध्ये उद्या मेडिकल कॉलेजला एखादा मुलगा आवडला तर त्याचा फोटो नक्की लाव. मनूला त्याचे हे शब्द जिव्हारी लागले. हृदयातला श्वास कोणी खेचून घेतं की काय अशी तिला संवेदना जाणवली. तिने लागलीच त्याला दूर केले. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ती तडक बाहेर पडली आणि मनातल्या मनात म्हणत होती, समजतो काय स्वतःला? मला म्हणे स्वतः दिलेल्या गिफ्टमध्ये कोणी मुलगा भेटला, आवडला तर त्याचा फोटो लाव. इकडे तर फार जीव लावतो आणि माझ्या भावना कळत नाही असाच का वागतो, का कळूनसुद्धा उमजत नाही असा करतो. का मग इतका जीव लावतो? लावायचंच नाही ना. थोड्याच वेळात चालत चालत ती कॉलेज आवारात आली. रिझल्ट नुकताच जाहीर झाला होता. मनू संपूर्ण राज्यात सायन्स विभागात अव्वल स्थानी आली होती. सगळीकडे तिचं फक्त कौतुक करत होती. कॉलेजमध्ये तर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. मनूचा आनंद पाहून समीर आनंदून गेला होता. आज त्याला स्वतःला खूप अभिमानास्पद वाटत होतं. असे दिवस सरले. मनूला आता गोव्याच्या प्रसिद्ध मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाली होती, परंतु ती थोडी खट्टू होती. घरातून गोव्यातून यायला निघताना तिची आणि समीरची बिलकुल भेट झाली नव्हती. त्यावेळी तिच्या डोळ्यात समीरसाठी प्रचंड आतुरता आणि उत्कटता होती, परंतु तो आपली झलक दाखवायला आलाच नव्हता. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि आज चक्क 2 वर्षांनी तो तिला भेटायला आला होता. फोनचे कॉल तर चालूच होतं, परंतु भेटणं काही अवघडच असतं. मॅडम, राजमाता उद्यान आले. माझे फक्त 120 रुपये झाले. रिक्षाचालकांच्या या शब्दाने ती भानावर आली. तिने हातात येतील तेवढे पैसे रिक्षाचालकाला दिले आणि ती धावतच उद्यानाच्या गेटच्या आत शिरली. त्याने सांगितलेल्या त्या कठड्यावर ती गेली. तो पाठमोरा उभा होता. ती त्याला जाऊन मागून मिठी मारणार
इतक्यात तो मागे वळला आणि समोर आकाशला पाहून ती अचंबित झाली. थँक्यू कथा ऐकल्याबद्दल. तुम्हाला तू ही रे मितवा कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे पांघरूण आणि तू ही रे मितवाचे भाग टाकले की तुम्हाला लगेच सूचना मिळतील.